विनय कुमार चौबे यांना भेटून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सर्वसामान्य नागरिक आमच्याकडे येतात आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रारीची दखल घेत नाही, त्यांना तासनतास बसून ठेवलं जातं। अशा प्रकारचे अनेक प्रकार घडतात। त्या संदर्भात मी त्यांचं लक्ष वेधलेलं आहे। खास करून काही पोलीस स्टेशनचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की त्या ठिकाणच्या असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरती नाराजी प्रचंड त्या भागातील सर्वसामान्य गरीब नागरिकांची। राज्यामध्ये एक मोठ्या विश्वासानं राज्याच्या जनतेनं या सरकारला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार आहे। उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा हे काम करतात आणि म्हणून सरकारला कुठेतरी बदनाम होऊ नये सरकार। आणि सत्तेतील मी जरी खासदार असलो तरी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही प्रशासनाने घेतली पाहिजे, पोलीस खात्याने घेतली पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून मी काल पत्र देऊन याच्यावरती लक्ष वेधलेले। पोलीस खात्यानं अशा प्रकारच्या कृत्याला खतपाणी न घालता सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी। नाही, खरं तर मीही स्वतः त्यांच्याशी या विषयावर बोलेल आणि आज ते आमच्याच युतीमध्ये काम करतायत, तर नेमकं त्यांना अडचण आणि कुठे त्यांना अडचण झाली किंवा कुठे काही झालं हे त्यांना नक्कीच मीही त्यांना पर्सनली विचारेल। पण मला असं वाटतं माननीय बारणे साहेबांनी काळजी करू नये। आपलं सक्षम नेतृत्व आहे माननीय फडणवीस साहेब आणि ते स्वतः गृह खातं सांभाळत आहेत, त्यामुळे असं काही घडलं असेल तर तातडीची कारवाई मी पण त्यांना करायला लागेल। पण मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वात असं काही महाराष्ट्रात घडू शकत नाही।